नमस्कार. चला एक कल्पना करूया. एक असा देश जिथे एका बाजूला जगातील सर्वात उंच शिखरं बर्फाची चादर ओढून उभी आहेत आणि दुसऱ्याच बाजूला मैलोन मैल पसरलेलं रखरखीत वाळवंट आहे. आज आपण भारताच्या याच अविश्वसनीय आणि विविधतेने नटलेल्या भूगोलाचा एक अनोखा प्रवास करणार आहोत. भारत म्हणजे फक्त एक देश नाही, तर खरं तर तो एक अख्खा उपखंड आहे. विचार करा, याच एका भूभागावर तुम्हाला उत्तुंग हिमालय दिसतो, सुपीक मैदानं दिसतात, कोट्यावधी वर्ष जुनी पठारं दिसतात आणि लांब लचक सुंदर समुद्रकिनारेही दिसतात. हीच गोष्ट भारताला खऱ्या अर्थाने अद्वितीय बनवते. तर मग आजच्या ह्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत भारताच्या या विविधतेच्या ओळखीने. मग आपण उत्तुंग हिमालयात जाणार, तिथून सुपीक मैदानांचा अनुभव घेणार, प्राचीन पठारांवरून फिरणार आणि मग किनारे, वाळवंट आणि बेटांची सफर करणार. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास. चला, सगळ्यात आधी भारताकडे एक विहंगम दृष्टिकोनातून म्हणजे बर्ड्स आय व्ह्यूने पाहूया. पृथ्वीवर आढळणारी जवळजवळ सगळीच मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्ये या एका देशात कशी काय सामावली आहेत हे बघणं खरंच खूप आश्चर्यकारक आहे. ही गोष्ट भारताला जगातल्या इतर देशांपेक्षा खूप वेगळं ठरवते. पर्वत, मैदानं, वाळवंट, पठारं आणि बेटं ही सगळी वैशिष्ट्य एकाच देशात एकत्र सापडणं हे खूप दुर्मिळ आहे. आणि हेच भारताच्या नैसर्गिक संपत्तीचं आणि सौंदर्याचं खरं रहस्य आहे, नाही का? आता आपण आपल्या प्रवासातल्या पहिल्या आणि सगळ्यात उंच थांब्यावर आलो आहोत, महान हिमालय. याला भारताचा मुकुट असं उगाच नाही म्हणत. चला, या भव्य पर्वतरांगांचं रहस्य जवळून जाणून घेऊया. हिमालयाची ही भव्यता फक्त डोळ्यांना सुखवणारी नाहीये, तर तो भारतासाठी एका अभेद्य नैसर्गिक भिंतीचं काम करतो. उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांपासून असो किंवा इतिहासातील आक्रमणांपासून ह्याच पर्वतांनी आपलं संरक्षण केले आहे. भूगर्भशास्त्राच्या भाषेत हिमालयाला तरुण वली पर्वत असं म्हणतात. तरुण का? कारण पृथ्वीच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत त्याची निर्मिती अगदी अलीकडची आहे आणि म्हणूनच इथली शिखरं अजूनही उंच आणि टोकदार आहेत. हा संपूर्ण प्रदेश भूगर्भीयदृष्ट्या अस्थिर मानला जातो, ज्यामुळे इथे भूकंपही होत राहतात. हिमालय म्हणजे काय एकच सलग रांग नाहीये, तर त्या 3 समांतर रांगा आहेत. सगळ्यात उत्तरेला आहे बर्फाच्छादित हिमाद्री. त्याच्या दक्षिणेला आहे हिमाचल, जिथे आपली सगळी आवडती थंड हवेची ठिकाणं आहेत. आणि सगळ्यात दक्षिणेला आहेत तुलनेने कमी उंचीच्या शिवालिक टेकड्या. 8,848 मीटर ही आहे हिमाद्री रांगेतल्या माउंट एव्हरेस्टची उंची. कल्पना करा, ही उंची म्हणजे जवळपास 30 आयफल टॉवर एकावर एक ठेवण्यासारखा आहे. हा एकच आकडा आपल्याला हिमालयाच्या विशालतेची खरी कल्पना देतो. उंचच उंच पर्वतांमधून खाली उतरल्यावर आपल्याला दिसतं एक पूर्णपणे वेगळं चित्र. विशाल उत्तरेकडील मैदानं. या सुपीक प्रदेशाला भारताचं धान्याचं कोठार का म्हणतात ते आता आपण पाहूया. पर्वतांच्या त्या उंच सखल भागातून आल्यावर हे दृश्य किती शांत आणि समृद्ध वाटतंय. हीच ती सपाट जमीन आहे जिने कोट्यावधी लोकांना अन्न पुरवलं आहे आणि जिथे भारताच्या अनेक महान संस्कृती उदयास आल्या आणि वाढल्या. या सुपीकतेचं रहस्य काय आहे? तर ते आहे हिमालयातून उगम पावणाऱ्या 3 मोठ्या नद्या, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. लाखो वर्षांपासून या नद्यांनी आपल्यासोबत वाहून आणलेल्या गाळामुळे, ज्याला ॲल्युव्हियल सॉइल म्हणतात, या विशाल मैदानांची निर्मिती झाली आहे. इथे एक खूप इंटरेस्टिंग भौगोलिक शब्द आहे, दोआब. दो म्हणजे 2 आणि आब म्हणजे पाणी. तर 2 नद्यांमधील जो अत्यंत सुपीक प्रदेश असतो त्याला दोआब असं म्हणतात, जसं की गंगा, यमुना, दोआब. यामुळेच हा प्रदेश शेतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. तरुण हिमालयानंतर आता आपण भारताच्या सर्वात प्राचीन म्हणजे अगदी जुन्या भूभागाकडे वळतोय, द्वीपकल्पीय पठार. जिथे हिमालय तरुण आणि अस्थिर आहे, तिथे हे पठार कोट्यावधी वर्षांपासून पृथ्वीचा एक भाग म्हणून खंबीरपणे उभा आहे. हे जे दृश्य दिसतंय ते या पठाराचं खरं रूप दाखवतंय. हा प्रदेश पृथ्वीच्या निर्मितीच्या काळातल्या प्राचीन खडकांनी बनलेला आहे. म्हणूनच इथे मैदानांसारखी नरम माती नाही, तर काळा खडक आणि लोह, कोळसा यांसारख्या खनिजांचे प्रचंड साठे सापडतात. आता या पठाराच्या दोन्ही बाजूंना घाट आहेत, पण त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पश्चिम घाट उंच आणि सलग आहे, त्यामुळे तो समुद्रावरून येणारे पावसाचे ढग अडवतो आणि म्हणूनच कोकण किनारपट्टीवर भरपूर पाऊस पडतो.
या उलट पूर्व घाट कमी उंच आणि तुटक आहे, ज्यामुळे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या नद्यांना बंगालच्या उपसागरात पोहोचायला वाट मिळते. चला आता मुख्य भूमी सोडून भारताच्या कडेच्या भागांची एक झलक घेऊया. इथे आपल्याला वाळवंट, समुद्रकिनारे आणि बेटं अशी आणखी आकर्षक विविधता पाहायला मिळेल. भारताच्या पश्चिमेला आहे थारचं महावाळवंट. इथे वर्षातून 150 मिलीमीटरपेक्षाही कमी पाऊस पडतो. त्यामुळे दूरदूरपर्यंत फक्त वाळूच्या टेकड्या आणि काटेरी वनस्पती दिसतात. हे एक पूर्णपणे वेगळं आणि खडतर जीवनमान असलेलं जग आहे. आणि आता त्या रखरखीत वाळवंटातून थेट हिरव्यागार किनाऱ्यावर. भारताची पश्चिम किनारपट्टी अरुंद आहे, तर पूर्व किनारपट्टी बरीच रुंद आहे. तिथे मोठ्या नद्यांनी सुपीक त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार केले आहेत. भारताची हद्द इथेच संपत नाही. अरबी समुद्रात प्रवळांपासून बनलेली सुंदर लक्षद्वीप बेटं आहेत, तर बंगालचा उपसागरात ज्वालामुखीपासून तयार झालेली अंदमान आणि निकोबार बेटं आहेत, जिथे आजही काही आदिम जमाती राहतात. तर आपण पर्वत बघितले, मैदानं पाहिली, पठारं आणि किनारेही फिरून आलो. पण हे सगळे वेगवेगळे तुकडे नाहीत, तर ते एकमेकांना घट्ट धरून आहेत. ही विविधताच भारताला एक अखंड आणि समृद्ध देश कशी बनवते ते आता पाहूया. हे जे वाक्य आहे ना, ते भारताच्या भूगोलाचं अगदी अचूक वर्णन करतं. कसं? तर बघा, हिमालय हा नद्यांचा आणि पाण्याचा उगम स्रोत आहे. तोच उत्तरेकडील मैदानांना धान्य पिकवण्यासाठी मदत करतो. पठार हे खनिजांचा भांडार आहे, जे देशाच्या उद्योगांना चालना देतं. आणि विस्तीर्ण किनारपट्टी मासेमारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी दरवाजे उघडते. हे सगळं मिळूनच तर एक समृद्ध भारत बनतो. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. भारताचं भविष्य घडवण्यात त्याच्या ह्या विविध प्राकृतिक वैशिष्ट्यांपैकी कशाचा वाटा सर्वात जास्त असेल? उत्तुंग हिमालयाचा, सुपीक मैदानांचा की विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.